2022 हे साल शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमालीचं चढउताराचं वर्ष होतं. कारण हे तेच वर्ष होतं जेव्हा शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडली. आज बरोबर 4 वर्षांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळते आणि याला कारण आहे ऑपरेशन टायगरच्या चर्चांचं. ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, हे उद्विग्न उद्गार ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीत काढल्याचं कळतंय. कारण पुन्हा एकदा शिवसेना मोठ्या बंडखोरीच्या वादळात अडकल्याची चर्चा आहे. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी चाचपणीसाठी त्यांच्या निवासस्थानी सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती. ज्यांना जायचं आहे, ज्यांना शिवसेना सोडायची आहे, त्यांच्यासाठी मार्ग मोकळा आहे. कारण जबरदस्तीनं हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असा सवाल उद्धव ठाकरेंनी इथे उपस्थित असलेल्या नेते मंडळींसमोर केल्याचं कळतंय. 60व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत ठाकरेंना एक प्रकारे जोरदार धक्का देण्याच्या हालचाली एकनाथ शिंदेंकडनं सुरू झाल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या शक्यतेनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी ऑपरेशन टायगर पूर्णत्वास जाऊ शकतं. पण यामध्ये कायदेशीर अडचण सुद्धा येते आणि त्याच अडचणीमुळे सध्या तरी हे ऑपरेशन आकड्यांच्या गणितात फसल्याचं कळतंय. त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा एकदा खिंडार पडणार की ठाकरे सावरणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. दरम्यान कालच्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांना नेमकं काय मार्गदर्शन केलं तेही आपण पाहूया. या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. ठाकरे असं म्हणाले की आज माझा नाही पण उद्या माझा नक्की असू शकतो, तोपर्यंत मात्र हाल सोसावे लागतील. बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना पश्चाताप होईल, मात्र तोवर वेळ गेलेली असेल. पक्षात 4 वर्षांपूर्वी मोठी फूट पडली तेव्हा आपण मुख्यमंत्री होतो, सर्वांना कळतं समजतं, ते मला ठाऊक नव्हतं का, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मला कुणकुण होती, मात्र मी कुणालाच बोललो नाही, त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल्स तयार केल्या नाहीत. ज्यांना जायचं आहे त्यांना जबरदस्तीनं हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असा उद्विग्न सवाल उद्धव ठाकरेंनी या बैठकीत विचारल्याचं कळतंय. ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, अशी भूमिका ठाकरेंनी या बैठकीत मांडली. मातोश्रीवरती पार पडलेल्या बैठकीला नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे स्वतः उपस्थित होते. या बैठकीत नेमकी चर्चा काय काय झाली, उद्धव ठाकरे काय बोलले, खासदारांनी काय भूमिका मांडली, या सगळ्या संदर्भात राजाभाऊ वाजेंनी माहिती देताना काय म्हटलं, जाणून घेऊया. ऑपरेशन टायगरवर चर्चा झालीच नाही. कारण जर सगळेच ऑनलाईन काय हजर झाले आणि सगळेच हजर झाल्यामुळे मग ऑपरेशन टायगरची चर्चा अशी खूप काही चर्चा झाली नाही. पण जे बाळासाहेबांना सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल, अजूनही ज्यांना जायचं त्यांनी जावं, असं नाही, असं काही बोलले नाही, अशी काही चर्चा झाली. खासदार पक्षप्रमुखांना भेटणं टाळत आहेत, ऑनलाईन उपस्थित राहत आहेत किंवा काही वेगळी कारणं देखील सांगतायत. नाही, आता मला काय सांगता येणार, मी माझ्यापुरतं बोलू शकतो. मी मिटिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे आता मी कसं सांगू ते का बरं आली नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या 9 खासदार आहेत आणि मातोश्रीवरती कालच जी बैठक पार पडली त्या बैठकीला या 9 पैकी 5 खासदार हे फिजिकली अनुपस्थित होते, अशी माहिती मिळते. ठाकरेंच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांची संख्या 5 इतकी आहे. पण पक्षातनं फुटून वेगळा गट स्थापन करण्यासाठी गरज आहे ती 6 खासदारांची. केवळ एका खासदारामुळे ऑपरेशन टायगरचा मुहूर्त पूर्णत्वास जात नसल्याची सध्याची माहिती आहे. दरम्यान असे कोणते 5 खासदार आहेत की जे 5 खासदार अनुपस्थित होते आणि ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरती हे खासदार सध्या नाराज असल्याची चर्चा आहे. त्या खासदारांची आपण नावं पाहूया. या यादीमधलं सगळ्यात पहिलं नाव आहे धाराशिवच्या ओमराजे निंबाळकरांचं. दुसरं नाव शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे. तिसरं नाव नागेश पाटील आष्टीकरांचं. संजय देशमुख हे सुद्धा पक्षप्रमुखांच्या कार्यपद्धतीवरती नाराज असल्याचं बोललं जाते. तर संजय जाधव हे सुद्धा नाराज खासदारांमध्येच आहेत. दरम्यान नरेश म्हस्केंनी
आता हे ऑपरेशन टायगर नेमकं पूर्णत्वास कधी जाणार, त्याचा मुहूर्त काय ठरलेला आहे, असे अनेक प्रश्न सर्वांनी उपस्थित करायला सुरुवात केल्यानंतर नरेश म्हस्केंनी भाष्य केलंय. त्यांनी 19 तारीख अधोरेखित केली आहे. 19 तारीख हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि यंदा शिवसेना आपला 60वा वर्धापन दिन साजरा करेल. त्यामुळे 19 तारखेसंदर्भात सूचक विधान म्हस्केंनी केलंय. तर 7 खासदारांसोबत शेवटची चर्चा सुरू असल्याचं म्हणत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाण यांनी एक प्रकारे ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब केलंय. तृणमूल काँग्रेसमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे 2 गट पडलेले आहेत. एक गट जो आहे तो भाजपमध्ये आलेला आहे. तर अशाच प्रकारे आता पुन्हा चर्चा झाली मुंबईमधल्या, महाराष्ट्रातल्या देखील ऑपरेशन टायगरची. पुन्हा एकदा ते वारं जे आहे ते वाहू लागलेलं आहे. काय वाटतं? बघा, तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी एक वेगळा गट तयार करून एका वेगळ्या पक्षामध्ये ते विलीन होत आहेत. महाराष्ट्रामध्ये काय करायचं काय नाही थोड्या दिवसात तुम्हाला कळेल. असं कळत आहे की असं शक्यता सांगितलेलं की वर्धापन दिनाच्या दिवशीच बॉम्ब फुटणार आहे. 19 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला जर कळलंय तर. काही गोष्टी होतील. 19 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला कळलंय तर. जे काय तुम्हाला जर सूत्रानुसार कळलंय तर आपण वाट पाहावी. थँक्यू सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ऑपरेशन टायगर हे लवकरच सक्सेस होणार आहे. उभाटाचे 7 खासदार अगदी थोड्या दिवसामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून ते आमच्यासोबत येणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये चर्चा झालेली, संपूर्ण चर्चा झालेली आहे. फक्त ऑपरेशनची डेट फायनल व्हायची. 16 आमदारसुद्धा आमच्याकडे येईल, पण पावसाळी अधिवेशनानंतर आमदाराच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत. याची तारीख या महिन्यात ठरेल? हो, नक्कीच या महिन्यात होईल. आणि या ऑपरेशन टायगर संदर्भात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधनं सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिंदेचे नेते ऑपरेशन टायगर संदर्भात काय भाष्य करतायत जाणून घेऊया. युपीटीमध्ये असलेल्या खासदारांवर जो काय आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यावर काय बातम्या करायच्या, हा मीडियाचा प्रश्न आहे. परंतु शिवसेनेच्या वतीनं मी स्पष्टपणानं पक्षाच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची युपीटीच्या कोणत्याही खासदारांबरोबर बैठक झालेली नाही. जे काही बातम्या चालल्या होत्या, टायगर साहेब वगैरे सगळ्या बातम्या होत्या, हे त्या पक्षातलं असलेल्या फ्रस्ट्रेशनच्या बातम्या. जे काही ॲब्सेंट वगैरे होते त्याची दखल घेणं वेगळं, त्याची नाराजगी दूर करणं वेगळं. परंतु यांचं चालू होतं की सगळे आमच्या संपर्कात आहेत, राहतो आम्हाला काय करायचं. एक निश्चित कालच्या बैठकीतून दिसून आलंय की उबाठामध्ये अंतर्गत गडबड्या सुरू झालेल्या आहेत. उपस्थित राहत नाही याच्यामधून जो काय अर्थ काढायचा आपण काढू शकता. संजय राऊतजी बोलताना नेहमीच असंसदीय बोलत असतात. कोणालाही लांडगा म्हणण्याचं कारण नाही. हे खरे शिवसेनेचे वाघ आहेत म्हणून पुन्हा निवडून आले. तुमची लोक का निवडून नाही आली याचा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिंदेसाहेब चांगलं काम करतायत म्हणून ज्या ज्या लोकांना शिंदेसाहेबांच्याबरोबर यायचं असेल ते येऊ शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्याच्यामुळे अशी कुठली वेगळी मोहीम आम्ही अजिबात राबवत नाही. तर ऑपरेशन टायगरवरनं दावे प्रतिदावे सुरू झालेले असताना संजय देशमुख हे ठाकरेंच्या शिवसेनेचे असे एक आमदार आहेत की जे कालच्या 14 तारखेच्या मातोश्रीच्या बैठकीसाठी अनुपस्थित राहिले. पण लागलीच त्यांनी दिल्ली गाठली आणि प्रतापराव जाधवांची भेट घेतली. पण याचवरनं संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि मतदारसंघातल्या कामांसाठी आमची भेट झाल्याचं प्रतापराव जाधवांनी या भेटीनंतर स्पष्टीकरण दिलंय. असं आहे की नागपुरातून सकाळी 4:45ला फ्लाईट आहे. ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबईत त्याला फ्लाईट नव्हतं. मी आत्ता दिल्लीत निघालोय. पक्षप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहत नाही, पण ते केंद्रीय मंत्र्यांना मात्र भेटायला मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं. आम्ही दोघंही एकाच रिजनमधले आहोत. आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत. आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे. मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात. आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात. मला वाटते उद्धव साहेबसुद्धा फडणवीस साहेबाला अनेकदा भेटायला गेलेली आहेत, पण त्यावेळेस काही फार मोठं काही चर्चा झाली नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंनी सगळ्या खासदारांसोबत चर्चा केल्याचं संजय राऊत म्हणतात. भाऊसाहेब वागचौरे सुद्धा मतदारसंघामध्ये सक्रिय झालेत आणि ते कालच्या बैठकीला उपस्थित होते असंही राऊत म्हणाले. शिवसेनेचा एकच गट आहे, तो माननीय अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करतो
आता कळतंय समजतंय वगैरे या गोष्टी आहेत त्या गेल्या 2 वर्षापासून मी ऐकतो आहे. आज सकाळपासून काही खासदारांचं आमचं बोलणं झालेलं आहे. आज सकाळी स्वतः संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली काही कामानिमित्त. आणखीन 2 खासदारांची चर्चा झाली. या उपरी तुम्हाला असं वाटत असेल की कोणी पत्र द्यायला गेले असतील तर आता पत्राचा मसुदा आल्यावरती उत्तर देऊ आम्ही. तुमच्या दृष्टीने नॉट रिचेबल होतो, माझ्या दृष्टीने मी रिचेबल होतो. काल सकाळच्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो आणि कालच्या संध्याकाळच्या 10च्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो. एकूणच जर पाहिलं तर काल राऊत साहेब म्हणले की शिर्डीतल्या हॉस्पिटलमध्ये तुमची पत्नी आजारी आहे, तसं काही आहे की नाही. आता काही घरगुती काही प्रॉब्लेम असतात, कौटुंबिक असतात, बाहेरचे काय असतात, तर गेलो होतो माझ्या कामासाठी. आणि सध्याच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती एक खूप इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आली आहे. ही प्रतिक्रिया आहे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची. शर्मिला ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरबद्दल भाष्य तर केलंय, पण एक प्रकारे भाजपलाही कसा टोला लगावलाय आपण पाहूया. कसं असतं, प्रत्येकाला कोणी मराठवाड्यात असतो, प्रत्येकाला घरी कार्यक्रम असतात, प्रत्येकाच्या घरी काहीतरी असू शकतं. 5 खासदार नव्हते म्हणजे काय ते गेले असं नाही, आणि हजर असलेले जाणार असं पण नाही. मग मला खूप अनुभव आहे. माझे पक्षातले लोक जाणार असताना मी समजा फोन केला, वहिनी नाही इकडेच आहे मी, असं म्हणून दुसऱ्या वेळेत दुसऱ्या मिनिटाला चॅनलवर असतो. कळलं का? त्यांना तेवढंच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडायचे त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत. होती कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उचलायचे का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? इथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा. चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. तर 4 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याची पुनरावृत्ती होणार का, याच्या चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये जोर धरतायत.